नमस्कार, जीआय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। ॲबॅकस व रोबोटिक्सच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी। आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश। सध्या शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांना अगदी कमी वेळामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी ॲबॅकस कोर्सच्या माध्यमातून मिळत आहे। अनेक शाळा व पालकांचा कौल सध्या या ॲबॅकस नावाच्या ट्रेनिंगकडे वाढला आहे। हा कोर्स प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी पामा इंडिया ही संस्था पुढाकार घेत आहे। पामा इंडिया या संस्थेकडून अनेक शाळांमध्ये व अनेक संस्थांमध्ये खाजगी संस्थांना ॲबॅकस या कोर्सची फ्रँचायझी देत सध्या ट्रेनिंग सुरू करण्यात आल्याचे समजते। या गुणवत्ता प्राप्त कोर्सच्या राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। काही महिन्यानंतर व्हिएतनाम या देशातील हो ची मिन्ह सिटी येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होणार असून महाराष्ट्रातील 3 विद्यार्थी या देशाचे महाराष्ट्रात नेतृत्व करणार आहेत। तर अल्पावधीतच महाराष्ट्रात महाराष्ट्र भूषण स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या सोहळ्याला फिल्म डायरेक्टर अरबाज खान यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती गुरुपुष्प कॉम्प्युटर्सचे डायरेक्टर प्रीतम दुधे यांनी दिली आहे। या संपूर्ण ॲबॅकस आणि रोबोटिक्सच्या बाबतीमध्ये प्राचार्य व्हीएतम लोगो यांनी आमच्या चॅनलला दिलेल्या माहितीची पाहूया एक झलक। So good morning to all of you. I am very glad to share with you that the SFS School of Excellence has qualified for the International Abacus Competition. We are very glad to share that first we qualified nationally. There was this competition at Pune जहाँ पर thousands students ने participate किया था और पामा इंडिया के जो CEO हैं मिस्टर आबाजी काले, उन्होंने SFS स्कूल ऑफ एक्सेलेंस के स्टूडेंट्स को काफी अप्रिशिएट किया। हमारे 3 स्टूडेंट्स ने नागपुर जोन को रिप्रेजेंट किया था। हमारे जो 3 स्टूडेंट्स हैं नैतिक कलस्कर, नैतिक वासनिक और रुद्र, they have really made us proud because they did very well at this Pune competition, and now we are going to represent India at Vietnam. And there are 26 countries from all over the world who are going to participate in this competition. And Mr. Preetam Dudhe, who is the in charge of Pharma India here in Nagpur, he has trained our students really well, and we hope to wish that surely we are going to make our country proud, we are going to make our city proud, and we will definitely win this competition. So we ask you to kindly pray for us and wish our school and our city the very best, and let us rock at this competition. Thank you. आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा। आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर।